शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय मोडलीम बाजारात. तर मित्रांनो, आज आपण मोडलीम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर शेतकऱ्यांना घर बसल्या प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण सांगोला बाजार असेल, मोडलीम बाजार, अकलूज बाजार, बारामती बाजार आणि लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या किमती बाजार पाहायला मिळतात. तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला घर बसल्या बाजार व गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज आपण मोडलीम बाजार बघू शकताय किती भरला आहे. तर आज आपण मोडलीम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती, पार्ट्या गायी, वेलेल्या गायी, गाई अशा सर्व गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज व्हिडिओला सुरुवात करूया. जाणून घेऊया गायींच्या किमती व बाजाराची रेंज. सांभाळा सरळ पाय कितीला गेले? काय सांगितलं मला किती? 140. किती दूध देईल? 26 लिटर दूध आहे. 26 लिटर. मॉडेल कुठला आहे? आपल्यातला आहे. 26 लिटर दूध, 140. निघेल का दूध? कमेंटमध्ये सांगा. कातन बघा कशी आहे, तोंड बघा कसं आहे. बाजारातली एक टॉपची गाई. टाइम आहे 10-12 दिवस असेल. हिचं काय सांग? हिचं 21. 15 दिवस. किती वेळ त्याचा आहे? 6 दात. ही जुळलेली आहे बघा. ही पण दुसऱ्या व्यताची आहे. ती पण 6 दात आहे, दुसऱ्या व्यताची. एकदम देखणी. सडाला अंतर थोडं कमी आहे, पण 26 लिटर दूध सांगितलंय. आपल्याला किती वाटतंय कमेंटमध्ये सांगा. कितीपर्यंत पिळेल ते सांगा. कलर आणि पॅच कसा आहे ते पण सांगा. त्यानंतर आपण हिचं काय सांगता? होय मालक, हिचं 110. दूध किती दिली? 10-11 दूध दिली बाबा. एक नंबर आहे. बघा काही पण आहे. तिसऱ्यांदा आहे. किती दूध देते? 11-12 लिटर दूध देते. शेतकऱ्याची गाय आहे. काय सांगता किंमत? 75,000 फक्त बघा. एकदम मापात किंमत सांगितली. व्यवहाराला बसल्यावर एक किंमत अजून कमी जास्त पण होऊ शकते. कुठलं गाव आपलं? देवडीची गाय आहे बघा. नंबर सांगा की. 8034. तुम्हाला गाय दाखवतो पूर्ण. फक्त 75,000 किंमत सांगितली. ठेप्याला व्यवस्थित गाय. ऑर्डर अजून करणार आहे. 8-10 दिवस टाईम पण घेईल. वाटते कमेंटमध्ये सांगा. फक्त 75,000. दिनेश देवकर. पहिल्या वेळेस कालवड आहे. दाताला 4 दात वासरू आहे बघा. कसं लागलंय कमेंटमध्ये सांगा. काय सांगता किंमत? 21. कमी जास्त होईल? नंबर सांगा. 8755. बाजारातलं 4 दात वासरू. ठेप्याला कसं उतरलंय बघा. ऑर्डर बघा. आणि कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. अजून तुम्हाला काय पाहिजे असेल, कुठल्या गायी कालवडी, ते आपण कमेंटमध्ये सांगत चला. विनायक. काय सांगताय कालवडाचं? 125. 125. बघा एकदम सडाला चांगलं, ठेप्याला चांगलं. दाताला आदत आहे. आदत मध्ये वेल बघा. कसं सांभाळ असेल एक नंबर. आणि सांगायला 1,25,000. 1,25,000. कमी जास्त होईल? काय खाली काय आहे? खाली खोंड आहे. खाली खोंड झाले, पण एकदम शास्त्रशुद्ध कालवड लागलाय बघा. आज दावणीला पाय उभा राहिले तर अंतर बघा. 1 ते 1.5 फूट अंतर आहे पायामध्ये. तोंड चांगलं आहे. पाठीचा कानात ताट आहे. आणि दुधाला चांगलं होतं ना. दुसऱ्या हाताला भरपूर दूध दिला. 10 लिटरच्या बाहेर.
10 लिटरच्या बाहेरनं दूध देईल बघा. ही गाय तिचे 1.5 1,05,000 आणि किती 13 लिटर दूध आहे एका टायमाला. 13 लिटर एका टायमाला. 26 लिटरची गाय आहे बघा. एकदम जोरात. कशी वाटते सांगा. दाताला जुळलेली आहे. दाताला जुळलेली. त्याच्या पलीकडची त्या पडीगल पहिला रॉय ती पहिला रोय. अजून टाइम घेईल. 4 दात आहे. 15 दिवस टाइम आहे. अजून 15 दिवस टाइम घेईल. काय सांगताय? 95,000 फक्त. व्यवस्थित किमती सांगितल्यात. किमती कमी जास्त होत असतात पलीकडल्या. ओके. आणि त्याच्या पलीकडली दुसऱ्याच्या मग आपले कसं आहे दाताला? 4 दात झालेला आहे बघा. हे पण सडायला चांगला आहे. वेल आहे. वेलेला आहे. 3 दिवस झाले. 3 दिवस झाले बघा. काय सांगताय? 85,000. 85,000 फक्त. का तर शिंगा असल्यामुळे किंमत कमी होती बघा. त्याचा पण पायामध्ये अंतर, सडामध्ये बघा. बाजाराव्यतिरिक्त जर तुम्ही त्यांच्या गोट्यावर गेला तर किती असं अचानक गोटा 40 गाय आहे. 40 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे अशा काय मिळून जाईल. आदतपासून 7 दात मला वाटतं पहिलं कंडिशन आहे. बरे आहे. मीडियम. दोन्ही घ्यायला बी चांगला आहे, ऐकायला बी चांगला एकायला बी चांगलं आहे. तुम्ही बाजार करत करत दुधाचे चेअरमन पण आहे दूध डेअरीचे. आहे. ऐक. दुधाच्या दरामध्ये कशी वाढ झाली आणि त्याचा कसा परिणाम झाला? 30 रुपये दर आहे. 5 रुपये अनुदान येईल येईल. अशी शासनाची बी अपेक्षा आहे देण्याची. आपल्याला बी मिळेल. आपल्याला 400 लिटर काटा असल्यामुळे आहेच. पहिलं अनुदान काय काय लोकांचं जमा झालं नाही. नवीन जमा होईल का? 20% लोकांचं झालंय. बरं बरं. आणखीन काय प्रोसिजर मध्ये आहे ती हां हां. चालू आहे. जमा होईल. होणार 100%. आणि आता जसं मार्केट सध्या पडलेलंच आहे गायींचं. जास्त विक्री होत नाही पहिल्यासारखी. चांगल्या मालाला चांगला दर आहे. चांगला दर आहे. दुधाचा परिणाम झालाय खरेदी विक्रीवर. शासनाचा विश्वास नाही ना लोकांवर. अनुदान मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे लोक वाटते, लोक दचकते ते आता सध्या. दचकते ते. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचं अनुदान पाठीमागचं जमा झालंय, कोणाचं जमा नाही झालं त्यांनी पण कमेंट करा. ज्यांचं जमा झालं त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. नमस्कार. कुठून आला आपण? पडसाळी. पडसाळीवरून आला. मोंडीम बाजारामध्ये. आज काय घ्यायचं होतं काय? बघा म्हणलो ते एखादी गाय. एखादी बघावं. कसं वाटतंय बाजार? आलोय आता. काय बाजार चांगल्याला आहे ते बाजार मार्केट. घरी किती गाय आहेत आपल्या? 4 आहेत. 4 आहेत. अजून टाकायची एखादी. अजून 4 घ्यायचे. आणि दुधाचे भाव आणि आता जनावरांच्या किमती याच्यामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? हायस्ट लेवल कसला फरक आलाय? फरक नाही. वैरण आली? होय वैरण आहे आता घरची. वैरण असल्यामुळे तुम्ही घ्यायला आला. हां. किती गाय बघितल्या सकाळपासून? 2-3 बघितले. 2-3 बघितल्या. काय किमती सांगितल्या? सांगते ती लाख रुपये, 80,000, 90,000. बरं बरं. आपल्याला कितीपर्यंत परवडेल असं वाटतं? 60, 70, 65 पर्यंत. बरोबर. सामान्य शेतकऱ्याला 60-65 कारण हां. चालू दूध भावानुसार ते भावानुसार